क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झालाय। आज मुंबईतल्या बँड्रा इथल्या कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाची अंतिम प्रक्रिया पार पडली। 2020 साली दोघं लग्नबंधनात अडकले होते। लग्नानंतर 4 वर्षांनी आता ते कायमचे वेगळे झालेत। गेल्या अनेक महिन्यांपासून ते वेगळे राहत होते अशीही माहिती त्यांनी कोर्टात दिली होती। नेमकं आज कोर्टात काय झालं, त्यांचा घटस्फोट म्हणजे त्यांचा डिवोर्स हा कशाच्या आधारावरती देण्यात आला, त्यांनी कोर्टामध्ये काय कारण सांगितलं, हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। हार्दिक नताशानंतर क्रिकेट आणि कला विश्वातील आणखी एक जोडप्याचा आज घटस्फोट झाला। युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा लग्नानंतर 4 वर्षांनी कायमचे वेगळे झालेत। युजवेंद्र चहल याची बाजू मांडणारे वकील नितीन कुमार गुप्ता यांनी असं सांगितलं की घटस्फोटाचा अंतिम निकाल देण्यात आलाय। दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे म्युच्युअली डिवोर्ससाठी अर्ज केला होता। आज त्याच्यावर घटस्फोटाचा हुकुमनामा देण्यात आलाय। आज या दोघांचं लग्न कायदेशीरपणे संपुष्टात आलंय। आता हे दोघं त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी एकमेकांपासून स्वतंत्र आहेत। युजवेंद्र चहल यांना घटस्फोटाच्या अर्जावेळीच 4,75,00,000ची पोटगी देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं होतं। या मुद्द्यावर न्यायालयानं होकार दर्शवला आणि दोन्ही बाजूंच्या सामंजस्यानं म्हणजे म्युच्युअली घटस्फोटाची प्रक्रिया जी आहे ती पार पडण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयानं दिले। धनश्री आणि चहल यांचा डिवोर्स होणार ही बातमी जेव्हा बाहेर आली त्यावेळेला चहल तिला नक्की किती पोटगी देणार आहे हा प्रश्न जो आहे तो विचारला जात होता। या सगळ्यामध्ये जी आता माहिती आलेली आहे किंवा जी अधिकृत माहिती खरं तर एका अर्थानं सगळीकडे सांगण्यात येते ती अशी आहे की चहल यांनी 4,75,00,000 इतकी पोटगी द्यायला तो तयार झालेला होता आणि त्याच्यामधले 2,37,00,000 जे आहेत ती रक्कम त्यांनी ऑलरेडी धनश्रीला ट्रान्सफर केलेली आहे आणि जी उर्वरित रक्कम आहे ती रक्कम जो घटस्फोटाचा जाहीरनामा आहे तो मिळाल्यानंतर काउन्सिलरच्या थ्रू देण्यात येणार आहे धनश्रीला। आता कोर्टात नेमकं आज काय घडलेलं होतं आपण बघितलं की सकाळी चहल आणि धनश्री हे दोघं सुद्धा वेगवेगळे कोर्टात दाखल झाले। चहल येताना त्यांनी त्याचा चेहरा झाकलेला होता, धनश्री सुद्धा अगदी शांतपणे कोर्टात आलेली होती। त्यानंतर काय झालं, कोर्टात नेमकं काय घडलं तेही समजून घेऊयात। डिवोर्स घेताना जो 6 महिन्यांचा कूलिंग पिरियड असतो तो माफ करण्यात यावा यासाठी युजवेंद्र आणि धनश्रीनं कोर्टात अपील केली होती। फास्ट ट्रॅक पद्धतीनं हा डिवोर्स व्हावा असं देखील त्यांनी कोर्टाकडे विनंती करण्यात आली होती। 21 मार्चच्या पुढे युजवेंद्र IPL मुळे बिझी असेल म्हणून हा निर्णय कौटुंबिक न्यायालयानं 20 तारखेच्या आत द्यावा असं हायकोर्टानं सांगितलं होतं। आज दोघंही सुनावणीसाठी उपस्थित होते। कौटुंबिक न्यायालयानं दोघांचा कूलिंग पिरियड माफ करून त्यांना दोघांना डिवोर्स दिला। या सगळ्यामध्ये जनतेनं मात्र धनश्रीला प्रचंड ट्रोल केलं होतं आणि त्याचबरोबर चहलला सुद्धा त्यांनी ट्रोल केलं होतं। पण थोडंसं आपण मागे जाऊन बघितलं तर साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये कौटुंबिक न्यायालयानं त्या दोघांचा हा 6 महिन्याचा जो कूलिंग पिरियड आहे तो आम्ही माफ करू शकत नाही असं म्हटलेलं होतं। त्याचबरोबर जी पोटगीची रक्कम आहे ती दोन्ही पार्टीजनी त्याच्यावरती अग्री केलेलं नाहीये किंवा दोन्ही पार्टीजकडनं त्याला सहमती आलेली नाहीये म्हणून आम्ही हा जो कूलिंग पिरियड आहे तो माफ करू शकत नाही असं त्यावेळेला कोर्ट म्हटलेलं होतं। यानंतर चहल आणि धनश्री या दोघांनी मिळून हायकोर्टामध्ये अपील केलं। त्या दोघांनी जेव्हा जे पिटिशन केलं होतं हायकोर्टामध्ये ते हायकोर्टाने मान्य केलं आणि मग त्यांनी कौटुंबिक न्यायालयाला असं सांगितलं की या दोघांचा जो डिवोर्स आहे तो 20 तारखेच्या आत पार पडला पाहिजे किंवा याच्यावरती जो निर्णय आहे तो तुम्ही 20 तारखेपर्यंतच द्या कारण त्यानंतर कदाचित चहल उपलब्ध नसेल आणि मग हे प्रकरण जे आहे ते आणखीन पोस्टपोन होत राहील। सो असं एकंदरीत हे सगळं झाल्यानंतर मात्र आता या दोघांचा डिवोर्स झालेला आहे। नुकतंच आपण बघितलं होतं की RJ महावाश याच्याबरोबर चहलचे जे फोटोज आहेत ते आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी वेळेस बघायला मिळालेले होते। ते फोटोज प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले होते। त्याच्यावरती RJ महावाश हिनं पोस्ट करत किंवा एक स्टोरी टाकत असंही म्हटलेलं होतं की जस्ट बिकॉज 2 लोक एकत्र बसलेले आहेत त्याचा अर्थ असा होत नाही की ते डेट करतायत। पण इतक्या काळामध्ये म्हणजे जेव्हापासनं ह्या दोघांनी वेगळा व्हायचा निर्णय घेतलेला होता किंवा या दोघांनी डिवोर्स घ्यायचं असं म्हटलं तेव्हापासनं सगळ्यांनी मात्र धनश्रीला प्रचंड ट्रोल केलेलं होतं। तुम्ही सोशल मीडियावर जाऊन आत्ता जरी बघितलं तरी ही जी पोटगीची रक्कम आहे ती कुठल्या आधारावरती ठरलेली आहे, ती कुठल्या आधारावरती कोर्टानं द्यायला सांगितली याच्यात न पडता आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की धनश्रीला कायम एक गोल्ड डिगर असं म्हटलं गेलेलं होतं की ती फक्त चहल बरोबर त्याच्या संपत्तीसाठी होती। चहलनी तिला मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणलं, मेनस्ट्रीम फील्डमध्ये आणलं, तिकडनं तिची ओळख झाली, मग तिची आणखीन तिचं काम जे होतं ते वाढत गेलं, ती फेमस झाली असं तिच्याबद्दल बोललं जात होतं। असे पोस्ट जे आहेत ते तिच्याबरोबर ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल सगळीकडेच केले जातात, त्याच्याबद्दल रील्स बनवले जातात। मात्र त्याचबरोबर चहलला सुद्धा काही प्रमाणात ट्रोल करण्यात आलेलं होतं। RJ महावाश याच्याबरोबर त्याचे जेव्हा जे फोटोज होते ते आता जेव्हा नुकतेच व्हायरल झालेले होते तेव्हा असंही म्हटलं गेलं की अरे आपण धनश्रीला बोलत होतो मात्र चहल सुद्धा त्यातलाच निघाला, चहलनी सुद्धा काही वेगळं केलेलं नाहीये। त्याच्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल
अनेक टिप्पण्या ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती करण्यात येत होत्या. मात्र आता त्यांचा डिवोर्स जो आहे तो झाला असल्यामुळे आता मात्र याच्या पुढे ते दोघंही त्यांचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत असं त्यांच्या लॉयर्सनी सांगितलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.